भुरग्यांना ऍप्लिकेशन करतात पण थंय निराश जाले की डायरेक्ट सगळं भायलो लोक येवचे बोलत आसा. भावानो तुमकां एक बारीकशी गजाल सांगता. हो एअरपोर्ट येवपाक हांगासरले कितलेशे नागरीक आहात जे आयज तेंच्यांनी सराबरान आमी आंदोलन केल्लें रस्ते रोखून घेतले की हो एअरपोर्टार आमच्या भुरग्यांचे आनी आमच्या पेटण्याचो फुडार बरो घडटलो म्हणून. पण आयज खरी निराशा जाल्लेली आसा. कित्याक जाली तर आयज जो गव्हर्नमेंटाचो एअरपोर्ट जो जीएमआर एअरपोर्ट कंपनीक दिल्लो आसा तेंच्यांनी आमकां पेडणेकारांक सामकें भायर व्हरून दिल्लेलें आसा. आमी जेन्ना तेंच्या कडेन वयतात ते कितें म्हणटात की आपण जो एग्रीमेंट केला एग्रीमेंटाक खूब मेन्शन केला की पेडणेकारांक मातसो जॉब दिवंक जाय आनी इतले पर्संट रिजर्वेशन दिवपाक जाय म्हणून. आमी हातूंतसो आयज येयल्लो गेलो बाबू सराक आयज आरोप दिता की बाबू एअरपोर्ट आलो पण आमकां पेडणेकारांक फोंडाक घातल्या म्हणटा. हांव तेंचे आयकून घेवचो ना ही गजाल. तुका पण एक बारीकशी गजाल पण एक म्हत्वाची गजाल सांगता. जेन्ना गव्हर्नमेंटान हो एअरपोर्ट जीएमआर कंपनी 40 वर्सां चलोवपाक दिलो त्या टायमार गव्हर्नमेंटान एग्रीमेंट केलेलो. ते एग्रीमेंट जो केलेलो तो ऑक्टोबर 2016 सायन जालेलो. त्या टायमार सर आमदार कोण आसलो बाबा जोकर आसलो त्याने कोण आसलो खबर तुमकां कोण आमदार तो राजेंद्र नार्वेकर ह्या भागाचे नेतृत्व करी आसलो. सो आतां आमी दोश म्हणून दिवपाचो बाबा जोकराक दिवपाचो की आतां आमदाराक दिवपाचो. तेतून आनी फुडें आमी ऍड करता. त्या टायमार मुख्यमंत्री आसलो आमचो पेडण्याचो लक्ष्मीकांत पार्सेकर सर. तेणी ते क्यू करून जाय पेडणेकारांची. आयज आमी लँड युजर आमच्या लोकांक जमनी दिल्यो तांकां अशेंच तुमी विकत भाड्या घातल्यो कोणीच आमी तयार करूंक ना. आनी तेजे त्रास आमचे सगळ्या भुरगे सगळे फॅमिली भोगतात. बरोबर म्हळ्यार काय भावानो. आयज एअरपोर्टार जर टॅक्सीकारांक जर जाय ते कावंटर ना तर पार्किंग ना झगडपाचें पडटा. आनी तेन्ना भुरगे आमचे आपले न्याय रस्त्यार देंवले आयज तेंचेर केसी पडलेले हे आमचे दुर्दैव. तर आमकां पेडणेकर जर आमचो जर हक्क जर मेळना जाल्यार एअरपोर्ट आमकां कित्याक फायदो जालो. आनी हे आयज हांगासर चल्लेले आसा. सगळ्या लोकांक म्हणटा ते भिवून दवरलेले आसा. पण जेन्ना 2017 बाबू गांवकर परत आमदार जालो आंदोलन करून एअरपोर्ट बंद उडयलो. जर आमच्या पेडणेकारांक जर न्याय जर मेळना तर आमकां एअरपोर्ट नाका अशें डिमांड सगळ्या सरपंचाक पंचाक जर तेंचे मिटींग घेतले तेंचे सांगले की हेच्या फुडें जे जे जॉब जातले ते पयलीं प्राधान्य म्हणटा ते पेडणेकारांक दितले. आनी जर पेडणेकार जाल्यार गोंयचो लोक दितले आनी गोंयचो जाल्यार आमी भायर हाडटले अशें तेंच्यांनी सांगलेलें. आमी सॅटिस्फायड जाले की हे बाबा अशें खरेंच घडटलें. पण जेन्ना हो एअरपोर्ट रेडी जावपाक गेलो त्या टायमार गेल्या 2022 विधानसभेच्या इलेक्शनाक सराची हांगासर आमचो तिकेट म्हणटा ती कट केली आनी मडगांव धाडलो. कित्याक धाडलो रावलो जाल्यार प्रत्येक घरांत म्हणटा तो नोकरी दितलो आनी एका भायल्यान म्हणटा तुज्यान मेळटो लागलो. बरोबर. आयज तुम्ही पळयता की आमी कितले सांगले महाराष्ट्राचे लोक भल्लेले आसतात आनी वरात केसी कॅबिनात बसून ऐशोआराम करतात. आयज वायट दिसता आमचे गोंयचे सेक्युरिटी म्हणून आहात तेन्ना आमी एअरपोर्टार भितर आमचीच शेजारी महिला थंय झाडू मारतात खंयचे फ्लोर क्लीन करतात. हे आमी दीस पळोवपाक हे खातीर आमी एअरपोर्ट हाडलो पण भाव तुमकां एक विनंती करता आमकां जर परत जर जाय जाल्यार आमकां सगळ्यांक बाबू जोकराच्या फाटल्यान उबें रावचें पडटलें. तर तुमकां विनंती करता येता त्या इलेक्शनाक आमी सगळे जाण एक रावन बाबू जोकराच्या फाटल्यान रावन आमचे बुलंद आवाज येता विधानसभेत हाडया भरपूर माता निवडून हाडया अशी तुमकां विनंती करता. धन्यवाद. फार महत्वाचा मुद्दा मांडला विमानतळाचा. मला आठवतं की ज्यावेळी विमानतळ होणार होता त्यावेळी आम्ही सगळे एकजुटीने म्हणत होतो विमानतळ हवाच हवाच. आणि त्यावेळी मी असं म्हणत होतं की विमानतळ इथे आधुनिक डोळ्याचे दिवस इथं होणार आहे. कारण आम्हाला सगळ्यांना विकास करायला झालं काय त्यावेळी आपल्या प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये विमानतळ विमानतळ येत असं बोलायला जमत नाही. त्याचे परिणाम आपण म्हटलेले म्हणजे विकास हवा त्या विकासाचा नारळ आपल्या कपाळावर फुटला. आपला कपाळ आपलं बंबाळ झालं पण त्यातलं खोबरं कोणी खाल्लं. खोबरं आपल्याला नाही खाल्लं आणि काम काय होतं ती खोबऱ्याची भरही कोणी घेतली हा याचा विचार करायचा.
करायचे किंवा आणखी एक गोष्ट सांगतो, ज्यावेळी आपण आपल्या सुरुवातीपासून त्यावेळी नळाला जरी पाणी आलं नाही तर कोण जायचं, बरोबर आहे की नाही तर ज्ञानेश्वरांना फोन जायचं की आपले गेट भरला नाही, आता नळाला पाणी आणणं हे काही म्हाताराचं काम नसेल, पण आपण केले आणि पोटतिडकीला फोन केला. इथं जमलेल्या सगळ्यांना विचारतो की या अडचणीला या गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही किती आमदाराला फोन केले आणि फोन केले असतील तर किती फोन उचलले आणि फोन उचलले असतील की किती फोनावर किंवा त्या समस्येवर कार्यवाही झाली. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा आणि बाकीच्यांनाही हे प्रश्न पाडा, प्रश्न घाला की या प्रश्नाचं उत्तर द्या, हे प्रश्न आम्हाला स्वतःवर आहे. त्यानंतर मी विनंती करतो बाबा डिसोजा माजी सरपंच हुसेन यांनी आपलं मांडावं. तर सर्व भक्तांना एकदा विनंती करतो की जरा थोडक्यात मांडलं आज या छोट्याशा सभेला उपस्थित आमचे माजी उपमुख्यमंत्री तसेच व्यासपीठावर मान्यवर 4 केजी टाकले माझ्यावर, त्यांनी 4 केजी टाकले. त्याला भगवती आहे, भगवती सोडणार नाही त्याला. मी सांगतो, ठामपणे सांगतो, मी प्रामाणिक काम करतो. मी पण कुठेतरी आपण आजारी पडला, रात्री किती 12 वाजता 1 वाजता 2 वाजता मी त्याला एवढं खोटं बोलतो. माझ्या कामाचं पण सांगितलं, तुझं काम मी 2% करून देतो म्हणून सांगितलं मला, पण मी कामाचं कधीच विचारलं नाही त्याला. मी दुसऱ्यासाठी भांडलो, आता एक विचार करायला पाहिजे. आम्ही त्याला प्रामाणिक काम केलं, प्रामाणिक तुळशीदास गावात आहे, तू सांगते आठवलं पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे, लास्ट 5 वर्षामध्ये आमच्यामध्ये वारकड पंचायतमध्ये सांगते, मी जेव्हा सरपंच आणि सरपंच असताना त्या 17 ते 22 मध्ये 1.5 कोटीची कामं झाली होती आणि आता या 5 वर्षामध्ये 1 रुपयाचं पण काम झालेलं नाहीये. कारण हे जर बाबू असं सण असते आज बऱ्यापैकी आमची कामं झाली असते. आणि शेवटचा मी आज सांगते अगदी, तर 12 आणि 17 मध्ये आमच्या महिला जेव्हा बसल्या तेव्हा मनोहर पर्रिकर सरांनी 10,000 स्कीम आणली होती. तेव्हा आमची सगळी महिला सकाळी 3 वाजता 4 वाजता माझ्या ऑफिसच्या बाहेर थांबायची. कशासाठी? त्याला फॉर्मसाठी. हे तर बाबू असं सर असते तर सरांनी पेंडल ऑफिस त्यांचं होतं, ऑफिसवर जाऊन सगळ्या फॉर्ममध्ये भरून त्यांची कामं झाली असती. पण त्यांचे जे 2 कार्यकर्ते होते ते सगळे म्हणजे ऑफिसमध्ये बसून त्यांचे सगळं फायदे वगैरे करून ते पाठवायचे. पण असं आपल्याला आता आपल्या पायी येता कामा नाही. पुढची 5 वर्ष आमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. सध्या एअरपोर्ट बऱ्यापैकी झालेला आहे. तर मागच्या 5 वर्षाचं सर असते तर आज आमची मुलं वाट बघत असते, सेक्युरिटी थोडंसं स्वीपर म्हणून काम करतात किंवा ज्यांच्याकडे जागा आहे ते टॅक्स आहे त्यांच्या टॅक्सकडे लावलेलं नाही, त्यांना लोन भरता येत नाही. आज सर आमचे असते तर बऱ्यापैकी सगळे आमची मुलं टॅक्सच्या गावाचे सगळे लागले असते. तर मी सगळ्यांना एवढंच सांगते की आम्ही हे सध्या 5-6 महिने का आहेत ते ठीक आहे, आम्ही झटून काम करूया आणि बाबा सरांना भाव प्रकारे निवडून आणू. त्या इलेक्शनला निवडणुकीला प्रत्येक वेळी आणखी एक नवीन काहीतरी पुढे सोडण्यात येते. आदरणीय